जय जय रघुवीर समर्थ. पुढं 39 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं विवेकानंदांना. पण सर्व आयुष्यभर हा योद्धा संन्यासी चिंतनशील राहिला, शीलचिंतक राहिला, धर्मनिष्ठ, कर्तव्यदक्ष, मातृपितृभक्त, गुरुपद नीरज, परकार्यरत, शक्तिभक्त असा हा योद्धा राहिला. त्यांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण ठेवण्यासाठी त्यांचा आदर्श समोर ठेवून स्वार्थ न बघता समाजोपयोगी कार्य घडावे म्हणून आपण हे त्यांचा जन्मदिन हा युवा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांचे कार्य काय होतं? 31 शाखा परदेशामध्ये स्वदेशी 91 असती, संन्याशाच्या नेतृत्वाने योग्य तऱ्हेने चालविती. अहो 127 शाळा, 2 कॉलेज, स्त्री शाळा, नर्सिंग ट्रेनिंग शाळा, इंजिनियर डिप्लोमा, सेवा केंद्र 2, हॉस्पिटल, 60 दवाखाने. अहो किती सांगावं. पण हा योगी कर्मयोग आचरून निष्कामच राहिला. श्री रामकृष्णांना नरेंद्र कसा वाटत होता? तर सहस्त्रदल पद्मरूप तो आहे. इतर लोक हे भांड्याप्रमाणे असतील तर माझा नरेन हा रांजणाप्रमाणे आहे. इतर लोक तळतलाव असतील तर हा माझा हलदार सरोवर आहे. विवेकानंदांची शिकवण अनेक लोकांनी अंगीकारली आहे. महात्मा गांधींना भारत देश खेडेगावात आहे हे वचन प्रिय होतं. त्यांच्या व्याख्यानाने लेखांचा परिणाम महात्मा गांधींच्या जीवनावर झाला होता. योगी अरविंद रवींद्रनाथांचे उद्गार की विवेकानंदांचा संदेश साऱ्या मानव जातीला जागा करणारा आहे. नेताजी सुभाषचंद्र तर म्हणाले की वयाच्या 15व्या वर्षी विवेकानंदांचे लेखन भाषण मी वाचले आणि माझ्यात एकदम क्रांती झाली. त्यांनी 39 वर्षात अनेक शतकांचं कार्य करून ठेवले. त्यांची भाषणं, लेखन सर्व काही सुबोध आणि स्फूर्ती देणारं आहे. असे हे विवेकानंद. मग प्रत्येक जर आपण अद्याक्षर घेतलं तर वी म्हणजे विद्या, वे म्हणजे वेळ, का म्हणजे कार्य, नन म्हणजे नंदनवन, द म्हणजे दक्षता. म्हणजेच माणसाने आपली विद्या योग्य वेळी योग्य कार्य करण्यात वापरली तर पृथ्वीचं नंदनवन राखण्याची दक्षता, ईश्वरी कार्य, ईश्वरी शक्ती ही नक्कीच घेईल. अशा ह्या योगी संन्यास्यांना माझा त्रिवार दंडवत. श्रीराम समर्थ.